हॅलो नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात सोनू फॅशन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत नवीन असा टॉपिक, ते म्हणजे ब्लाऊज फिटिंग करताना घेण्यासाठी ज्या काही ट्रिक्स आणि टिप्स सांगत आहे ते तुम्ही बघा आणि ट्राय करा आणि ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करा. ओके, चला तर आपण आपल्या आजच्या ज्या व्हिडिओ आहेत त्याला सुरुवात करूया. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका. या ठिकाणी बघा बॅक पार्ट आहे हा उलटा ठेवला, म्हणजे सुईचा ठेवला आहे आणि जे पुढचा पार्ट आहे तो उलटा ठेवला आहे. बघा शोल्डरमध्ये खाली कमरेच्या साईडला मध्यभागी केला आहे. दोन्ही पार्ट मधोमध ठेवून सारखे करून शोल्डर जॉईन करून घेतलेले आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर बघा जे एक्स्ट्रा पार्ट आहे व्यवस्थित मध्यभागी ठेवून जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा शोल्डर पण व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी आपले दोन्ही पार्ट जोडून झालेले, दोन्ही जे शोल्डर आहे ते जोडून झाले. आता यानंतर बघा पार्ट हा मधोमध ठेवून जे एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकायचं आहे आपल्याला आणि त्यानंतरच आपण बाई फिटिंगला घेणार आहोत. बघा तर दोन्ही पण बाजूने तसंच करून घ्यायचं आहे, मध्यभागी ठेवायचं आहे आणि जे एक्स्ट्रा असेल ते कट करून टाकायचं आहे. बघा कमरेच्या पाठीमागचा भाग मधोमध करून त्याच्यावरच फिटिंग करायची असते, त्यामुळे मध्यवर्ती एक आपण लाईन द्यायची आहे. तर या ठिकाणी शोल्डर आणि ते जोडून झाले. आता आपण इथे बाही जोडायची आहे. पण बाही जोडताना एक गोष्ट काळजी घ्यायची आहे, बाही दोन्ही पण सेम मापाचे असावा, कमी जास्त नसावा. तर आपण ती स्टिचिंग करताना जोडायच्या अगोदर आपण एकदा चेक करून मग जोडायची आहे. बघा जेव्हा बाई मधोमध जोडायची आहे कुठे शोल्डरच्या मध्यभागी आणि बाईचा जो सेंटर असेल तो मध्यभागी आला पाहिजे. ते तुमच्याकडे पिना असेल तरी तुम्ही जोडून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. पिना नसेल तर तुम्ही तिथं काहीतरी आपली सेफ्टी पिन वगैरे लावा किंवा ज्या दुकानात भेटतात पिना वगैरे त्या घेऊन या टाचण्या टाईप असतात, मागून छोटे बॉल असतात. त्या ठिकाणी बघा बाही जोडायला सुरुवात केलेली आहे. अजून पण तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं नक्की सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. तर बघा बाही आणि खालचा कापड सोबत पकडायचे आहे आणि एकसारखी शिलाई घ्यायची आहे, जेणेकरून आपली शिलाई मागं पुढं होणार नाही. फिनिशिंग सोबत आपला ब्लाऊज रेडी होणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही जे छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या सांगत आहे तर त्या फॉलो करत चला. तर बघा ब्लाऊज फिटिंग करताना अगोदर कमरेचा भाग मध्यभागी करायचा. त्यानंतर दोन्ही पण पार्ट मेन खालचा पार्ट सुईचा ठेवायचा, पुढचे भाग उलटे ठेवून शोल्डर जॉईन करायचे. त्यानंतर कमरेच्या मध्यभागावरती दोन्ही पार्ट ठेवून एकसारखे करून शिलाई करायची आहे. त्यानंतर बघा बाही पण जोडून घ्यायची आहे. बाही जोडताना अजिबात मागं पुढं नसली पाहिजे, घोळ नसला पाहिजे. त्यासाठी तुमची कटिंग ही प्रॉपर असली पाहिजे. तर बघा इथे आपण बाही जोडून घेत आहोत. तर बाही जोडताना आपण फुगीर भाग आणि जो खोल आकार आहे तो पण एकदा लक्षात ठेवायचा आहे. तर बाही जोडताना एक गोष्ट लागेल, फुगीर आकार एकदा पुढच्या बाजूने येतो, एकदा मागच्या बाजूने येतो. अशा प्रकारे आपण बाही जोडायची आहे. तर बघा बाही आणि खालचा पार्ट सोबत पकडला आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. बघा ओके. त्यानंतर आता आपण दोन्ही पण पार्ट जोडून दोन्ही पण बाह्या जोडून झालेले आहे. तर बघा याचं कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मेजरमेंटचे सगळे व्हिडिओ आपण चॅनलवर अवेलेबल आहेत, एकदा जाऊन नक्की व्हिजिट करा. बघा त्यानंतर आपण एकदा शिलाई घातल्या परत एकदा शिलाई टाकायची आहे, जेणेकरून आपली शिलाई कधीच निघत नाही. तर त्यामुळं इथं कमी थोडंसं दावावर शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग पण छान दिसेल. तर बघा आपण बाही जोडलेली आहे. दुसऱ्या पण शोल्डरला आपण बाही जोडून घ्यायची आहे, तिचं पण सेंटर करायचं आहे. मध्यभागी केल्यानंतर आपण मध्यभागी करायचं आहे. मध्यभागी केल्यानंतर आपण पिनच्या साहाय्याने पॅक करून जी बाही आहे ती जोडून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जर तुम्ही ब्लाऊज फिटिंग केला तर कुठेच तुमचा ब्लाऊज चुकणार नाही, एकदम व्यवस्थित बसतो. आणि आपले सगळे माप हे प्रॉपर मेजरमेंटनुसारच असले पाहिजे, तेव्हा आपली फिटिंग कुठंतरी व्यवस्थित येते. तर बघा
बाही जोडून झाली. आता इथं बघा दोन्ही पण बाही आणि खालचं कापड सोबतच जोडलेलं आहे बघा. त्यानंतर बघा अशा प्रकारे आपलं जोडून झालेलं आहे. त्यानंतर आता आपण फिटिंग करणार आहोत. बघा या ठिकाणी जो मापाचा ब्लाऊज आहे तो घ्यायचा आहे. त्याचा पाठीमागची कमर मोजायची आहे. आता कमर जर इथं 12 असेल तर आपण 6 घ्यायचं आहे बघा. मध्येपासून 6 याच्यावरती खून करायची आहे. तुमचं जसं जेवढं कमर येईल त्याच्यामध्ये म्हणजे समजा 10 आलं तर 5 वरती खून करायचे आहे. जेवढं कमर येईल त्याचं मध्ये करायचं आहे. त्यानंतर आपण पुढचे पण जे हुक पट्टी या बाजूनं ते सगळं पुढचे पार्ट पण खाली मोजायचं आहे. मेन ब्लाऊज मोजायचा आहे आणि आपला जे तयार ब्लाऊज आहे त्यावरती आपण ठेवून मेजरमेंट करून घ्यायचे. समजा पुढचा भाग 7 आला तर 7, 10 आला तर 10 असे दोन्ही 4 ठिकाणी आपल्या खुणा येईल. पुढच्या बाजूला बघा कमरेच्या आणि चेस्टच्या बाजूने अशा 4 खुणा येईल बघा. व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. जेवढी चेस्ट असेल 7.5 तर 7.5 चेस्ट टाकायचे आहे बघा. या पद्धतीने तुम्ही नक्की फिटिंग करा आणि ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित येतो. तुम्ही बघितलं असं कुठेही कमी जास्त झालं नाही. याची मी प्रॉपर कटिंग स्टिचिंगचे मेजरमेंट सगळे व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही जर एका खाली एक जाऊन बघशाल तर एकच ब्लाऊज पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करा बघा. तर अशा प्रकारे ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि आपण जे मेजरमेंट घेतले होते हे करून घ्यायचे. आता बघा पुढची खूण आणि मागची खूण सोबत आली पाहिजे. जर नाही आली तर त्याचा मध्य करून त्यावरती शिलाई टाकत चालायची. ही पण गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे ब्लाऊजमध्ये. कारण जे छोटे छोटे टिप्स आहेत त्या तुम्ही सांगितलेल्या फॉलो करत चला म्हणजे तुमच्या पण जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लवकरच लक्षात येतील. तर अशा प्रकारे बघा मग दोन्ही मोंढेचे आकार एकदम व्यवस्थित सारखे आलेले आहे. अजिबात कुठे मागं पुढे झालेलं नाही आहे. तर जेवढे आपला बाहीचा दंड घेरा असेल तेवढं खून करून शिलाई करून घ्यायचे. दुसऱ्या ठिकाणी पण पुन्हा एकदा शिलाई टाकून घ्यायची आहे. तर ओके बघा शिलाई टाकल्यानंतर परत एकदा एक शिलाई टाकायची आहे. अशा 2-3 शिलाई टाकून घ्यायच्या. अशा प्रकारे आपण ब्लाऊज फिटिंग करून घेतला आहे बघा. दोन्ही साईडचं खूप सोपं आहे. छोटे आपण जर कटिंग जर व्यवस्थित केले तर ब्लाऊज स्टिचिंगला पण काही चुकत नाही आणि एकदम परफेक्ट येतं. तुम्ही बघू शकतात मुंडाचं अजिबात खालीवरती नाही, एकदम व्यवस्थित दोन्ही पण पार्ट आलेले आहेत. आणि अशाच प्रकारे आपण फिटिंग घेतले आहेत. जेवढं दंड घेर तेवढंच खून करून म्हणजे इतकं सोपं मेजरमेंट आहे. फक्त तुम्ही कटिंग स्टिचिंग व्यवस्थित करा. कटिंग करताना ज्या मेन टिप्स सांगत जातात त्या तुम्ही नक्की फॉलो करा बघा. दुसऱ्या पण बाजूचे आपण हे जेवढे जसे मेजरमेंट घेते त्यावरच आपण शिलाई करणार आहोत. तर बघा तुम्हाला जर आपली पद्धत आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हाला पण अजून कोणते व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर बघा या ठिकाणी आपलं पूर्ण ब्लाऊज कटिंग स्टिचिंग झालेलं आहे बघा. पूर्ण फिटिंग पण झालं आहे. त्याचा फायनल लुक पण तुम्हाला दाखवते. तर बघा जेवढं दंड घेर असेल तेवढंच खून करायची आहे आणि दंड घेरवरती पण करायचं आहे. आणि आता हा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपले फायनल ज्या टिपा असतात त्या एकदा लॉक करून घ्यायच्या आहे. किंवा तुम्ही कस्टमरला घालून पण दाखवल्यानंतर ते जे आहे त्या म्हणजे लॉक करून घ्यायच्या आहे. ज्या टिपा लास्टच्या आहेत त्यामुळं आपला ब्लाऊज खराब होत नाही. तर बघा अशा प्रकारे आपला 4 टक्स ब्लाऊज विथ डिझाईन विथ स्लीव डिझाईन हे सगळे आपण रेडी केलेले आहेत बघा. 2-3 टिपा मारून आपण हा ब्लाऊज पूर्ण पॅक केलेला आहे बघा. तर बघा मोंढा आणि खालचा मोंढा एकदम सारखे मेजरमेंट आले. कुठेही मागे पुढे झाले नाही. एक्स्ट्रा धागे वगैरे आहेत ते कट करून टाकायचे आहे जेणेकरून आपल्या फिनिशिंगला अजिबात प्रॉब्लेम येत नाहीत बघा. बघा अशा प्रकारे ब्लाऊज आपला बघा एकदम व्यवस्थित आलेलं आहे. कुठेही चुन्या वगैरे दिसणार नाही तुम्हाला. एकदम व्यवस्थित म्हणजे मोंढा आलेला आहे आणि मेजरमेंट पण व्यवस्थित आलेलं आहे. जेवढे म्हणजे जसा मापाचा ब्लाऊज होता तसंच हा ब्लाऊज पण रेडी झालेला आहे. अशाच नवीन ब्लाऊज रिलेटेड शिकण्यासाठी चॅनलला फॉलो करा. थँक्स फॉर एव्हरीवन. बाय बाय.